हॅलो नमस्ते, मी गायत्री. माझ्या या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता वाजले आहेत 4:15. तर आता माझी सगळी तयारी वगैरे झाली आहे. आज आहे चिनूचा बड्डे, तर त्याच्यामुळे मी आता जाणार आहे, बाजारात चालले, तिला गिफ्ट घ्यायचं आहे. सकाळपासून पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही बाहेर पडताच आलं नाही आहे. तर आता आम्ही निघतो आहे. निमिष तर कालच गेला आहे चिनूकडे. आता आम्ही दोघं बाजारात चाललो आहे. तिला काय गिफ्ट घ्यायचं काय ते काही समजतच नाही आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. बाय. तर आता आम्ही पोहोचलो आहे खेळणीच्या दुकानामध्ये आणि खूप मोठं दुकान आहे. नेहमी खेळणी इथूनच घेतो, नेहमीसाठी पण, आणि पोरांना वगैरे लागली तर इथूनच घेतो आम्ही. छान आहे, मोठं पण आहे. आणि इथे मी काहीतरी वेगळं बघत होते. तिच्याकडे भरपूर खेळण्या आहेत, बाहुल्या पण भरपूर आहे, त्याच्यामुळे मी काही बाहुल्या वगैरे काही घेतल्या नाही. म्हटलं ह्यावेळेस थोडंसं वेगळं घेऊ. तर मी इथे मी सायन्स एक्सपेरिमेंटचं एक बघत होते, जेणेकरून तिला काही एक्सपेरिमेंट करता येईल. त्याच्यामध्ये ते पुस्तक पण आहे, त्याच्यात सगळं लिहिलेलं असतं, कसं करायचं, किती प्रमाणात वगैरे. तर ते मी घेतलं आणि पॅकिंग करायला लावलं. आणि नंतर निमिषसाठी मी PS5चं विचारत होते, कारण PS5 त्याला पाहिजे होतं, पण ते खूप महाग असतात. तर मी म्हटलं की काही छोटंसं असं PS5मध्ये येतं का, तर ते चौकशी करत होते. तर तिथे होता एक छोटासा, पण खूप किंमत होती त्याची पण. आणि हे जे दुसरं गिफ्ट आहे हे पण माझंच आहे, कारण गुड्डीनी म्हणजे पुण्यावाली बहिणीनी पण सांगितलं होतं ते गिफ्ट घ्यायला. तर तिचं पण एक गिफ्ट घेतलं आहे, कलर बॉक्स वगैरे आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि सायंकाळचा साबुदाणा वडा खायला आलो, कारण पाऊस पण पडत होता. मस्त गरमागरम आम्ही वडा ऑर्डर केला, साबुदाणा वडा घेतला आणि मस्तपैकी आम्ही खात होतो. गर्दी पण खूप होती, बसायला जागा नव्हती. तसंच उभं राहून आम्ही गरमागरम साबुदाणा वडा फस्त केला. आणि बाहेर भुरभूर पाऊस सुरू झाला होता. आणि मग तिकडून आम्ही पुढे निघालो होतो. अक्षयच्या पायाला ना मोस आलेला होता, खूप मोठा मोस आहे. आणि ती चप्पल घालून घालून आहे ना, तर त्या मोसला ना अशी जखम झालेली होती. तर त्यांच्यासाठी आम्ही चप्पलच बघायला जायचं होतं. बाजारात पण एवढी गर्दी होती ना की काय सांगू, अशी गाडी पण निघत नव्हती, खूप रहदारी चालू होती. त्याच्यात पाऊस पण असा भुरभुर चालू होता. तर आम्ही छत्री पण नव्हती आणली आणि रेनकोट वगैरे पण नव्हतं आणलेलं. आणि पोरीचं गिफ्ट पण आम्ही घेऊन फिरत होतो पिशवीमध्ये. तर म्हटलं भिजायला नको. आणि मग इकडे दुकानाकडे आलो, पण हे काही गाडीवरून उतरायला तयारच नव्हते. गाडीवर बसूनच लांबूनच बघत होते, पण त्यांना एकही चप्पल आवडली नाही. मग ते पुढे गाडी घेऊन गेले. ते म्हणे नंतर येऊ आपण चप्पल घ्यायला, आता लेट पण होईल. मग आम्ही घरी निघालो होतो. घरी पण पाणी वगैरे येणार होतं, कारण काल पाणी आलं नव्हतं, तर पाणी वगैरे सगळं भरून मग आम्हाला निघायचं होतं. आणि मग रात्री खूप लेट पण झाला आम्हाला निघायला, कारण पाऊस कंटिन्यू सुरू होता. 8:30 वाजता आम्ही घरून निघालो होतो आणि पूर्ण रस्ता असा धुवून निघालेला होता. खूप छान वाटत होतं, गारवा पण होता आणि मस्त वाटत होतं. मागे बसून तर मला खूप भारी वाटत होतं. मी मस्त व्हिडिओ काढत होते आणि इतकं छान वाटत होतं. रात्रीचं वातावरण आणि पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळे इतकं भारी दिसत होतं ना, तर मला खूप भारी वाटत होतं. वरती ढग वगैरे पण इतके छान वाटत होते आणि हवा पण एवढी थंडगार होती ना की मस्त वाटत होतं. आणि मग आम्ही पुढे निघालो होतो. मम्मीलाही कॉल केला होता, पण मम्मी तर नाही येणार होते, कारण पावसामुळे तिलाही नव्हतं जमणार. पुण्यावाली बहीण पण येणार होती, पण पावसामुळे तिलाही नाही जमलं. पुण्याला पण खूप पाऊस चालू आहे. माझ्याकडे पण एवढा पाऊस सुरू आहे ना, पावसाने खूप थैमान घातलेलं आहे. इतकं पाणी साचून जातं ना. आणि 2-3 दिवसापासून काय झालं आहे, खूप पाऊस पडतो आहे. बरं पण वाटतं आहे आणि चिकचिकमुळे नकोशी पण वाटतं आहे पावसाचं. आणि ॲक्सिडेंट वगैरे पण खूप होतात, तर त्याच्यामुळे ना खूप सांभाळून गाडी चालवावी लागते. त्याच्यानंतर आम्ही सोनीकडे पोहोचलो बिल्डिंगमध्ये, आणि मग आम्ही इथे लिफ्टमध्ये आलो. त्यांना माहिती नव्हतं आम्ही निघालो आहे की नाही, कारण ती मला बोलली होती फोन कर, पण मी चिनूसाठी मुद्दामून फोन नव्हता केला की सरप्राईज देऊ तिला अचानक जाऊन. तर मग आम्ही इथे पोहोचलो. आणि ही जी पिशवी दिसती यांच्या हातात, मी कपडे धुतले नव्हते, कारण माझ्या पाठीत चमक भरलेली होती. तर म्हटलं आता सोनीकडेच आल्यावर मशीनला कपडे लावून देऊ. आणि मग इकडे आल्यावर मी दरवाजा वाजवला आणि पोरीने लगेच दरवाजा उघडला. मस्त तयार होऊन ती दरवाजातच उभी होती. आणि मस्त मग तिच्या पप्पानी गेल्या पप्पी घेतली. बापरे, बड्डे गर्ल, ओ बड्डे गर्ल. काय बड्डे गर्ल? हॅपी बड्डे. थँक्यू. विशा कशी आहे? एकदम मस्त. अगं माझं हे तयारी करून बसली, 9 वाजलेत. हां, ओ बड्डे गर्ल, जरा दाखवा बरं तुमचं ते नोटंकीवालं तोंड दाखवा जरा. हां, ऐक
आयो माझा तर अवतार झाला होता. म्हटलं तिच्याकडे गेल्यावरच फ्रेश वगैरे होईल. आणि कोणी येणारच नव्हतं. आम्हीच होतं, आमची फॅमिली आणि तिची फॅमिली. फक्त विशाखा आलेली होती. विशाखा पार्लरमध्ये आधी जॉब करायची, क्लास वगैरे सगळं सोनीकडेच केलेलं. तर ती येते नेहमी कार्यक्रम वगैरे असला की. मग आम्हीच होतो, फक्त फॅमिलीच होतो. त्याच्यामुळे काय तयारी करायची म्हणून काही मी आवरलंच नाही. आणि तसंच बर्थडे सेलिब्रेट केला. पाय खाली सोड. परत घेऊ. काय करते तू पट्टा कशाला पाहिजे तुला? हे पा अगं हे देते ना, ती मांडी घालून बसणार आहे. ताई ती येत नाहीये ना. क्लिक कर मला. तिथेच बस, तिथेच बस. स्माइल ठेव. बारा ड्रेसवर नको पडू देत निमिष दादा दिवा. ड्रेसला लगेच चिपकेल. आणि निमिषनी मुद्दामून तिला कुंकू लावताना नाकाच्या वर एकदम डोळ्यांच्या तिथे लावला, मुद्दामून तिचा चेहरा खराब करण्यासाठी. मग आम्ही चिडलो, पण तो हसतच होता. ते असेच खोड्या काढतच असतो, वेळ काळ काही बघत नाही. आणि इथे हिला केक भरवताना तिला ती क्रीम कडू लागली. ती म्हणते की क्रीम कडू लागतीये, क्रीम कडू लागतीये. आणि म्हणून मग ती केक खायला जरा असं कांडाळीच करत होती. मग आम्ही थोडं थोडं सगळ्यांनी केक भरवला. दोघांनी इकडून इकडून थांब ना. काय मग इकडे आमचे एकमेकांना केक भरवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग त्याच्यानंतर आम्हाला जोडीजोडीने फोटो वगैरे काढायचे होते. मग फोटो वगैरे शूट केले. आणि तिने केक भरवला नव्हता मगाशी, म्हणून सारखं चालू होतं की थांब मी भरवते म्हणून. मग तिने 2 वेळेस मला केक भरवला. नंतर तिच्या पप्पांना केक भरवला. मग आमचे फोटोशूट झाले. मग तिला गिफ्ट वगैरे देणं झालं. निमिषच्या हातूनच गिफ्ट दिलं. निमिषला म्हटले की मावशीचं गिफ्ट पण तू दे आणि आपलं गिफ्ट पण तूच दे. मग निमिषने गिफ्ट दिलं आणि त्यांनी स्वतःहून एक लेटर लिहिलं होतं तिच्यासाठी, ग्रीटिंग सारखं. आणि ड्रॉइंग वगैरे केलं आणि तिच्यासाठी एक मेसेज लिहिलेला होता. तर ते पाहून ती खूप खुश होती. पुढे अजून काय लिहिले ते पण वाच ना. ते बघ येलो मध्ये काय लिहिले. सनशाईन. हॅपी बर्थडे सनशाईन. वाव. उभे राहून त्याच्या गळ्यात पड. मग हा पहिले वाच. ते तुझं काय? माझी बहीण. मोठ्याने बोल रे. माझी बहीण मला खूप आवडते. मी तिला खूप लाड करतो. माझ्या बहिणीचं नाव तिला आहे, पण मी तिला लाडाने चिनू म्हणतो. आम्ही सोबत असल्यावर खूप मजा करतो आणि थोडी फायटिंग. आम्ही एकमेकांची मदत करतो. मला कोणी मारत असल्यावर माझ्याकडून ठामपणे राहते. माझा बर्थडे असल्यावर ती तिच्या मम्माला रिक्वेस्ट करते की निमिष दादाला हे घे ते घे. माझी बहीण मला खूप आवडते. आय लव्ह यू माय सनशाईन. झालं तुम्ही फोटो काढते. असं लेटर त्यांनी चिनूसाठी लिहिलं होतं. दोघांची खूप भांडणं पण होतात आणि खूप मस्ती पण करतात एकमेकांशिवाय, तर त्यांना राहवलं जातच नाही. असं घरातल्या घरातच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि मस्त एन्जॉय केलं. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.